एखाद्या सरकारने किंवा एखाद्या अधिकाऱ्याने किंवा एखाद्या व्यवस्थेने लक्षच दिलं नाही तर त्यांनी नेमकं जायचं कोणाकडे, किती दिवस चक्रा मारायच्या. आणि म्हणून सातत्याने मी देखील आमदार असताना मागणी करायचो की या हक्कांना कुठल्या तरी अधिनियमाच्या अंतर्गत आपण बांधलं पाहिजे आणि तो हक्क एन्फोर्सिएबल, म्हणजे जर माझा हक्क दिला नाही तर मला दाद मागण्याचा अधिकार हा त्या ठिकाणी असला पाहिजे. त्या संदर्भात त्या काळामध्ये एक प्रायव्हेट मेंबर बिल देखील मी तयार केलं होतं, पण काही कारणाने त्या काळामध्ये ते होऊ शकलं नाही. आणि म्हणूनच ज्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्यावेळेस पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आपण जो पहिला निर्णय या राज्यात घेतला तो या राज्याला सेवा हक्क अधिनियम देण्याचा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतला. आणि त्यानंतर याचा प्रवास चालू झाला. क्षेत्रीय साहेबांनी फार महत्वाची भूमिका त्याच्यामध्ये निभावली आणि पहिले आयुक्त म्हणून त्यांनी तसं अतिशय चांगल्या प्रकारे म्हणजे ड्राफ्टिंग पासनं तर आयुक्त म्हणून त्याचं जे काही वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन जी बिल्डअप करायची होती ते काम त्यांनी केलं. त्यानंतर अनेक लोकांनी याच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलं आणि आता मनुकुमार श्रीवास्तवजी जे आहेत हे देखील अतिशय चांगल्या प्रकारे या कायद्याला कुठेतरी मला असं वाटतं की एन्फोर्सिएबल करताना तो अधिक लोकाभिमुख झाला पाहिजे, तो अधिक सुलभ झाला पाहिजे, याकरता हे सगळे प्रयत्न या ठिकाणी चाललेले आहेत. आताच आपल्या समोर जी माहिती मनुकुमारजींनी दिली त्याच्यामध्ये जवळपास आता 1000 पेक्षा जास्त सेवा या आपण त्या ठिकाणी या कायद्याच्या अंतर्गत अधिसूचित केल्या आहेत. पण त्याच वेळी ऑनलाईन असलेल्या सेवांची संख्या अजूनही कमी आहे. त्या जवळपास 550-600 सेवा आपण ऑनलाईन दिलेल्या आहेत. त्यामुळे जवळजवळ 300 सेवा या ऑनलाईन आणायच्या आणि जवळपास 125 सेवा या ऑनलाईन आहेत पण त्या कॉमन पोर्टलवर आपल्याला उपलब्ध नाही आहेत. आणि म्हणून त्या संदर्भात आपण 15 ऑगस्टची एक सगळ्यांना डेडलाईन दिलेली आहे. तर मनुकुमारजींनी या ठिकाणी जरी ते आरटीएस आयुक्त असले तरी आपली जुनी फ्रॅटर्निटी लक्षात ठेवून मी दिलेल्या आदेशांचा पूर्णपणे उल्लेख त्यांच्या स्लाइडमध्ये झाला नाही. मी असं सांगितलेलं आहे की 15 ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन झाले नाही तर त्याच्यानंतर दर दिवशी प्रत्येक सेवेकरता 1000 रुपयाचा दंड हा जो ऑनलाईन करणार नाही त्याच्यावर या ठिकाणी लागू असणार आहे. त्यामुळे 15 ऑगस्ट पर्यंत प्रत्येकाला या सेवा ऑनलाईन करायच्याच आहेत. त्या दृष्टीने आता सगळ्यांनी कारवाई देखील चालू केलेली आहे. आणि हे खरं आहे की आता आपले सरकारचं जे व्हर्जन आहे ते देखील आपण चेंज करतो आहोत, एक अपग्रेडेड व्हर्जन. कारण 10 वर्षातल्या टेक्नॉलॉजी तर आताच्या टेक्नॉलॉजी मध्ये आहे आणि म्हणून आता इट इज अ राईट टाइम टू अपग्रेड. आणि म्हणून आता हे अपग्रेडेशन देखील आपण करतोय ज्यांनी सेवा मिळणं अधिक सोपं होईल. आणि हे करत असताना मला असं वाटतं की दुसरीकडे सेवा ज्या आहेत त्याच्यामध्ये कमीत कमी कागद कसे लागतील, लोकांना कमीत कमी प्रोसेसेस त्याच्यामध्ये कशा असतील, अशा सगळ्या गोष्टी आपल्याला या कराव्या लागतील. आणि मला असं वाटतं की त्याची सुरुवात आपण केली आहे. कारण आपण सगळे लोक लोकशाही दिवस करतो आणि लोकशाही दिवसामध्ये मुख्यमंत्री म्हणून मी ज्यावेळेस लोकशाही दिवसाचे कार्यक्रम करायचो तेव्हा माझ्या लक्षात यायचं की लोकशाही दिवसामध्ये लोकांचे जे ग्रीव्हान्स आपल्या पुढे येत आहेत हे तर तालुका लेवलवर सॉल्व्ह झाले पाहिजे, हे तर जिल्हा लेवलवर सॉल्व्ह झाले पाहिजे. मग आपल्यापर्यंत काय येतात याचं कारण कुठेतरी तिथे इनएफिशियन्सी आहे किंवा तिथल्या बिझनेस प्रोसेसेस अशा आहेत की ज्याच्यातनं त्या सामान्य व्यक्तीला न्याय मिळत नाहीये. आणि म्हणून मला असं वाटतं की या कायद्याचं उद्दिष्ट काय, उद्दिष्ट हेच आहे की ज्या व्यक्तीला जिथे न्याय मिळाला पाहिजे तिथेच तो न्याय मिळाला पाहिजे. आणि तो जर मिळत नसेल तर त्याला दाद मागण्याचा हक्क असला पाहिजे. अशा प्रकारची व्यवस्था आपण, मला विश्वास आहे की ही व्यवस्था जर आपण योग्य प्रकारे राबवली तर प्रशासनावरचा ताण त्याने कमी होईल. कारण ज्या लेवलवर जी गोष्ट झाली पाहिजे ती गोष्ट त्या ठिकाणी झाल्यामुळे वरच्यांवर त्याचा ताण येणार नाही. दुसरं, ऑनलाईन सेवा जेवढ्या जास्तीत जास्त आपण देऊ त्याच्यामुळे आपल्या कार्यालयातली गर्दी ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला कमी करता येईल. आज आपण मंत्रालयामध्ये बघतोय आपण फेस रिकग्निशन सॉफ्टवेअर लावल्याबरोबर किंवा व्यवस्था उभी केल्याबरोबर मंत्रालयातली गर्दी अर्धी झाली आहे. अर्धे लोक काय यायचे हेच आता आपल्याला समजत नाही. पण मला असं वाटतं की ते जे लोक यायचे त्यातले अर्धे लोक असे होते की ज्यांचा मंत्रालयाशी संबंध नसायचा.
त्यांचा संबंध खालीच असायचा, पण आपल्याला दादच मिळणार नाही खाली म्हणून मंत्रालयात जायचं की इथे कोणीतरी मोठे साहेब बसतात त्यांच्यापर्यंत आपण गेलं पाहिजे. मला असं वाटतं की ही जी काही मानसिकता ही संपली पाहिजे. आणि म्हणूनच आज हे जे काही सगळं ऑनलाईन सिस्टीम्स आपण उभ्या करतोय, आता आपण मेटासोबत देखील एक करार केलेला आहे आणि संपूर्ण गव्हर्नन्स हे व्हॉट्सअपवर आपण आणतो. मला असं वाटतं की व्हॉट्सअपवर गव्हर्नन्स आणण्याचा फायदा काय आहे की सामान्य माणसाला ऑनलाईन म्हटलं तर थोडं काहीतरी असं वाटतं की आपल्याला करायचंय, पण आज गावोगावी सामान्यातला सामान्य माणूस व्हॉट्सअप वापरतोय. आणि म्हणून व्हॉट्सअप गव्हर्नन्सच्या माध्यमातून सगळ्या सेवा ज्या आपण ऑनलाईन उपलब्ध करून देणार आहोत, आपली अपेक्षा आहे की व्हॉट्सअपवर देखील त्या सगळ्या सेवा व्हॉट्सअपला गेटवे म्हणून यूज करून त्या सगळ्या सेवा आपल्याला त्यांना उपलब्ध करून द्यायच्या आहेत, जेणेकरून सामान्यातला सामान्य माणूस हा त्या व्हॉट्सअपचा उपयोग करून या सेवा त्या ठिकाणी प्राप्त करून घेईल आणि त्यातनं निश्चितपणे त्याच्या जीवनामध्ये इज ऑफ लिव्हिंग ही जी आपल्याला आणायची ती आणण्याचा प्रयत्न हा आपण या निमित्ताने करणार आहोत. काही अपेक्षा मनुकुमारजींनी व्यक्त केल्या आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांनी देखील त्या संदर्भात अतिशय सकारात्मक अशी शासनाची भूमिका मांडलेली आहे. निश्चितपणे आपण जे सांगितलं की आपले सेवा केंद्र जे आहेत त्या आपले सरकार सेवा केंद्रांवर जसं आपण पूर्वी ग्रामीण भागामध्ये ग्रामविकासचे फक्त त्या ठिकाणी सेवा ते द्यायचे, आता त्यांनी नियम केलाय की सगळ्या सेवा त्यांनी द्यायच्या. तसंच आता शहरामध्ये जे आपले सरकार सेवा केंद्र आहे त्यांनीही जेवढ्या 1100 1200 पुढे 1500 जेवढ्या सेवा होतील त्या सगळ्या सेवा आपले सरकार सेवा केंद्रावरून दिल्या पाहिजेत. त्यांना देखील एक चांगलं नवीन बिझनेस मॉडेल मिळेल, लोकांनाही अतिशय सुलभ पद्धतीनं त्या ठिकाणी जाऊन हे काम करता येईल. त्यामुळे निश्चितपणे त्या संदर्भातले जे काही उचित आदेश असतील ते आदेश हे आपला नगरविकास विभाग त्या ठिकाणी काढेल आणि सेवा हक्काच्या संदर्भात ती जनजागृती झाली पाहिजे याकरता आपण त्याचा समावेश हा 10वी मध्ये करण्यात यावा असं एक खूप चांगली सूचना केलेली आहे. मुख्य सचिवांनी जरूर त्याच्यामध्ये लक्ष घालावं आणि 10वी मध्ये 8वी मध्ये 9वी मध्ये कुठल्या लेवलवर ते घेतलं पाहिजे याचा विचार करून, पण अशा गोष्टी म्हणजे आपण जर शिकवल्या तर निश्चितपणे त्याचा फायदा होतो, जनजागृती त्यातनं होते आणि म्हणून ही अतिशय चांगली एक गोष्ट या ठिकाणी आपण सांगितलेली आहे, त्याचाही स्वीकार आपण निश्चितपणे करू. आज खरं म्हणजे मला अतिशय आनंद आहे की 2 अतिशय महत्वाच्या व्यक्तींनी या कायद्याचं ब्रँड अँबॅसेडर होण्याकरता किंवा दूत होण्याकरता या ठिकाणी मान्यता दिलेली आहे. आणि शंकरजींनी तर पुढे जाऊन सांगितलं की या संदर्भात एक चांगलं गीत देखील आपण निश्चितपणे तयार करूया. शंकरजी हे अतिशय प्रतितयश अशा प्रकारचे गायक आहेत, गीतकार आहेत, संगीतकार आहेत. पण तुम्हाला शंकरजी माहितीच असेल की आमचे मनुकुमारजी देखील चांगले गायक आहेत, त्यामुळे त्या गाण्यामध्ये काही 2-4 ओळी मनुकुमारजींकरताही आपण जरूर राखून ठेवाव्या की ज्यातनं म्हणजे ते गाणं अधिक मला असं वाटतं प्रभावी आपल्याला करता येईल. पण मला असं वाटतं की शेवटी आपण ब्रँड अँबॅसेडर या करता करतो की शंकर महादेवनजी असतील किंवा सोनाली कुलकर्णी असतील यांचा एक कनेक्ट आहे, लोकांमध्ये एक ऍक्सेप्टेबिलिटी आहे, लोकांमध्ये यांच्या माध्यमातून आपल्याला अधिक सुलभतेनं पोहोचता येतं. सोनाली कुलकर्णी या केवळ अभिनेत्री नाही आहेत, त्या एक थॉट लीडर देखील आहेत. ते विचार अतिशय सुंदर पद्धतीनं वेगवेगळ्या आपल्या लेखणीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवत असतात. त्यामुळे अशा प्रकारची ही जी एक पॉवर आहे ही सॉफ्ट पॉवर आहे, स्टार पॉवर आहे, ही पॉवर यूज करून आपल्याला हा कायदा अधिकाधिक लोकांमध्ये पोहोचला पाहिजे. कारण मनुकुमारजी म्हणाले ते खरं आहे की आरटीआय इतका लोकांपर्यंत पोहोचलाय की आता थोडा वैताग आलाय. कारण काही चांगले आरटीआय ऍक्टिव्हिस्ट तयार झाले आणि काही आरटीआय ऍक्टिव्हिस्ट म्हणजे आता पब्लिकली बोललं पाहिजे की नाही माहित नाही, पण अशी जी काही भाईगिरी करणारे देखील आरटीआय ऍक्टिव्हिस्टचा बोर्ड लावून अलीकडच्या काळात फिरतायत. अर्थात कायद्यातला दोन्ही बाजू असतात, आरटीआयने लोकांचा फायदाच केलेला आहे. आणि माझं तर मत आहे की मी नेहमी आपल्या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगतो की आरटीआय मध्ये कोणी माहिती मागितली की ती माहिती त्याला देत असताना वेबसाईटमध्ये टाकून द्या. हळूहळू माहिती मागायला माहितीच उरली नाही पाहिजे. मागितलेली सगळी माहिती त्यांना हेच पत्र मिळालं पाहिजे की वेबसाईटवर जाऊन माहिती घ्या. इतकं खुलं अशा प्रकारचा व्यवहार हा आपल्या शासनाचा असला पाहिजे. त्यामुळे आरटीआय आता लोकांना खूप माहिती आहे. तसाच आरटीएस आपला जो आहे हा जर लोकांमध्ये रुजला तर त्याचा मोठा फायदा आपल्याला इज ऑफ लिव्हिंग करता होईल, त्याचा मोठा फायदा
प्रशासन जे आहे ते अधिक लोकाभिमुख करणं, ते अधिक गतिशील करणं, ते अधिक पारदर्शी करणं, या गोष्टी करता त्याचा फायदा होईल. आणि म्हणून आजचा हा दिवस अतिशय मला असं वाटतं महत्वाचा आहे. आणि मी मनुकुमारजी आपलं अभिनंदन करतो की आपण एक चांगली संकल्पना मांडली. दरवर्षी हा दिवस आपण साजरा करू. त्यातनं या संपूर्ण कायद्याच्या अंतर्गत केलेल्या कामाचं एक सिंहावलोकन हे आपण या ठिकाणी करू आणि अधिक चांगलं काय करता येईल या प्रकारचा प्रयत्न आपण करू. मी आजच्या या महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाने पुढाकार घेऊन आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आयोजित प्रथम सेवा हक्क दिनाच्या आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.